वेळ होती जेव्हा शिवभोजन थाळी ही फक्त एक योजना नव्हती, तर ती भुकेच्या काळोखातले उजेडाचे दिवे होते। एक थाळी, 10 रुपयांचे जेवण आणि एक गरीबाच्या चेहऱ्यावर आलेलं समाधान। पण आज तीच थाळी संचालकासाठी रडगाणं ठरते, कारण मागील 8 महिन्यापासून शासनाने त्यांना पैशाचा 1 रुपयाही दिलेला नाही। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, संपूर्ण राज्यात जवळपास 200 कोटी रुपयांचं अनुदान थकलेलं आहे। काही ठिकाणी थाळी केंद्र बंद पडतायत, काही ठिकाणी भांडवलदार सावकारांनी दबाव टाकायला सुरुवात केली आहे आणि थाळी चालवणारे जे स्वतः गरिबांना अन्न देतात तेच आता उपाशी बसलेत। तेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहत आहात सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। ही कहाणी आहे महाराष्ट्रातील शिवभोजन थाळीची, जी लोकांसाठी सुरू झाली, पण आता लोकांच्या हातात थाळी आहे आणि सरकारच्या हातात जबाबदारीचं ओझं आहे, ज्याकडे बोट दाखवण्याची वेळ आली आहे। शिवभोजन थाळी योजना महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांसाठी सुरू झालेली एक महत्त्वाची योजना होती। योजनेचा उद्देश होता शहरात कामासाठी आलेल्या गरीब मजुराला, रिक्षेवाल्याला, कामगाराला किंवा 2 वेळेच्या जेवणाच्या शोधात असलेल्या कुणालाही फक्त 10 रुपयात गरम जेवण मिळावं। पण आता या योजनेची स्वतःची भूक भागत नाहीये। गेल्या 8 महिन्यांपासून शासनाकडून थाळी चालकांना देय असलेली रक्कम थांबलेली आहे। तब्बल 200 कोटी रुपये या केंद्रांना मिळायचे आहेत आणि सरकारकडून मिळणारं अनुदान बंद झाल्यानंतर हे केंद्र चालवणारी लोक आता तोटा भरतायत स्वतःच्या घरच्या भांडवलावर। मुंबईत, पुण्यात, नागपूरमध्ये, कोल्हापुरात सर्वत्र हेच चित्र आहे। काही ठिकाणी केंद्र बंद पडलेत, काही ठिकाणी सावकारांचे फोन सुरू झालेत। संतप्त थाळी चालक म्हणतात, जे लोकांना अन्न देतात त्यांनाच आता उपाशी बसावं लागतंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जवळपास 100 शिवभोजन थाळी केंद्र आहेत, पण इथल्या बहुतेक चालकांच्या खात्यात गेल्या काही महिन्यांपासून 1 पैसा देखील जमा झालेला नाही। काही जणांना भाडं भरणंही कठीण झालंय। मुंबईच्या पवई भागातील एक भयानक घटना घडल्यानंतर सगळ्यांचं लक्ष वेधून गेलंय। एका थाळी केंद्राच्या चालकाने तर रागाने विचारलं, जर आम्ही वेटीस धरले तर सरकार आमची रक्कम देईल का? या प्रश्नात फक्त राग नाही, तर न्यायासाठीचा आर्त आवाज आहे। हे प्रकरण फक्त आर्थिक नाही, सामाजिक जबाबदारींचंही आहे। शिवभोजन योजना फक्त थाळी चालकांची नाही, तर ती अशा प्रत्येक गरीब पोटाची आहे ज्याला 2 घास अन्न मिळावं म्हणून महाराष्ट्र सरकारनं हा उपक्रम सुरू केला होता। पण आता ती योजना स्वतःच उपासमारीच्या उंबरठ्यावर आहे। सरकारकडून असा प्रतिसाद मिळतो की प्रक्रिया सुरू आहे, पण प्रक्रिया सुरू असताना योजना संपतीये, गरिबांच्या ताटातलं अन्न गायब होते आणि जबाबदारीच्या टेबलावर फाईल धूळ खात बसलीये। थोडा विचार करा, जर ही योजना बंद पडली तर कितीतरी गरीब पुन्हा उपाशी राहतील। स्वस्त जेवण थांबलं तर भूक पुन्हा गुन्ह्याकडे, आत्महत्येकडे किंवा वचनेच्या चक्रात नेईल आणि हे सगळं घडतंय त्या एका अनुदानाच्या थकबाकीमुळे। ही योजना जर जिवंत ठेवायची असेल तर शासनाने तातडीने थकबाकी भागवणे, केंद्रांना निधी जारी करणे आणि भविष्यात अशा विलंबाला प्रणालीतून कायमचे दूर करणे गरजेचे आहे। कारण फक्त घोषणा पुरेशा नसतात, अंमलात आणल्याशिवाय योजना फक्त कागदपत्रावर राहते। आज या संघर्षात शिवभोजन थाळी चालक हे खरे सैनिक आहेत। ते दररोज स्वतः अन्न देऊन समाजाचं पोट भरतात, पण त्यांच्या ताटात काय आहे हा प्रश्न विचारण्याची जबाबदारी आता सरकारची आहे। भूक आणि जबाबदारी दोन्ही सरकारच्या दारात मोजल्या जात नाही। सवाल एक आहे, गरिबाचं पोट भरेल का की फक्त राजकारणाचे वायदे? तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते। चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडीचा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे। साइड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होतीये हे समजलं। तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा। डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक 9595727107।